पाहूयात पुढची बातमी। प्रचाराचा धुरळा शांत झाल्यानंतर मुंबईमध्ये काल विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया पार पडलेली आहे। यामध्ये मुंबई शहर आणि उपनगरात कमी टक्के मतदान झालं असलं तरी माहीम मतदारसंघ हा पहिल्या दिवसापासूनच चर्चेचा विषय बनला होता। मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेनेकडून सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत हे या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। दरम्यान या विधानसभा क्षेत्राच्या मतदान पेट्या दा सिल्वा हायस्कूल या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत आणि याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। विधानसभा निवडणुका ह्या काल पार पडलेल्या आहे आणि आता नजर आहे ती म्हणजे 23 तारखेकडे। मात्र आपण पाहतोय की निकालाच्या दिवशी काय नेमकं होतंय याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। त्यापूर्वी आपण पाहतोय आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये 36 विधानसभा मतदारसंघाकडे आपण पाहतोय विशेषतः लक्ष आहे, कारण संपूर्णतः मतदारसंघातील ज्या मतपेट्या आहेत त्या मतदारसंघामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत, स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले आहेत। त्यामुळे मी सध्या मुंबईच्या दादर इथल्याच म्हणजे माहीम इथलं अँटोनियो दा डिसिल्वा ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि माहीम मधल्या जेवढ्या मतपेट्या आहेत त्या या ठिकाणीच म्हणजे या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। मात्र इथून जाणारा प्रत्येक अधिकारी असेल यांची तपासणी जी आहे ती केली जाते। विशेषतः पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय कुठेही अनुचित प्रकार घडू नये किंवा या 2 दिवसांमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची पूर्णतः खबरदारी घेण्यात आलेली आहे। सोबतच आपण पाहतोय की उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते याच मतपेटीमध्ये आहे। त्यामुळे एकूणच 23 तारखेच्या या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। 2 दिवसांमध्ये संपूर्णतः आपण पाहतोय की सुरक्षा व्यवस्था ही पूर्णतः आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।